नमस्कार विद्यार्थी मित्र, तुमचं आमच्या टायपिंग वन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मराठी टायपिंग कशी शिकावी याबद्दल माहिती घेणार आहोत. मराठी टायपिंगमध्ये एकूण 7 लेसन आहे. त्यातला आज आपण आपला मराठीचा पहिला लेसन बघणार आहोत. त्या अगोदर आपण बोटाची रचना व कीबोर्ड याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. आता आपण डाव्या हाताची जी बोट आहे ती आपण पासून ठेवायला चालू करू. यसवर आपण ठेवणार करंगळी, त्याच्यानंतर अनामिका ठेवणार आपण डीवर, आणि त्याच्यानंतर मिडल फिंगर ठेवणार आपण एफवर, आणि फर्स्ट फिंगर ठेवणार आपण जीवर. तसंच आपण उजव्या हाताची बोट जी आहे करंगळी ती ठेवणार आहे आपण कॉमावर, त्याच्यानंतर जी अनामिका आहे ती ठेवणार आहे आपण सेमी कॉलरवर, जे मिडल फिंगर आहे ते ठेवणार आहे आपण एलवर, आणि फर्स्ट फिंगर ते ठेवणार आहे आपण केवर. आता बघूया कसं प्रेस होते. हे जेव्हा आपण प्रेस करतो त्या टायमाला अनुस्वार हा उमटते. त्याच्यानंतर जेव्हा आपण यस हा प्रेस करतो त्याच्यानंतर मात्रा हा उमटतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण डी हा प्रेस करतो त्या टायमाला उमटतो क. एफ हा प्रेस केल्यावर हा उमटतो पहिली वेलांटी. जी हा प्रेस केल्यावर उमटतो हफ, आणि ज्या टायमाला आपण यश हा प्रेस करतो त्या टायमाला दुसरी वेलांटी उमटते. तसंच आता उजव्या हाताचं ज्या टायमाला आपण करंगळी प्रेस करतो त्या टायमाला उमटते श, त्याच्यानंतर अनामिकानं उमटते य, त्याच्यानंतर मिडल फिंगरनं उमटणार स, त्याच्यानंतर फर्स्ट फिंगरनं उमटणार काना, आणि त्याच्यानंतर उमटणार र. आता बघूया आपण कशा प्रकारे टाईप करतो ते बघा. अनुस्वार, मात्रा क, पहिली वेलांटी ह, दुसरी वेलांटी ह. आता जेव्हा बी आपण स्पेस देणार मराठी टायपिंगमध्ये त्या टायमाला उजव्या हाताच्या बोटाने स्क्वीज करावे अंगुठ्यानं. स्पेस श, य, स, काना, र, काना. डबल बघून तो अनुस्वार, मात्रा क, पहिली वेलांटी ह, दुसरी वेलांटी ह, स्पेस श, य, स, काना, र, काना. अनुस्वार, मात्रा क, पहिली वेलांटी ह, दुसरी वेलांटी ह, स्पेस श, य, स, काना, र, काना. तेच किमान हा रोजचा चॅप्टर किमान सलग 1 तास रोज 2 ते 3 दिवस सराव करावा, जेणेकरून वर्षानुवर्षे आपल्याला मग प्रॅक्टिस करता येईल. चला तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.